नमस्कार, मी प्रिया मराठी मसाला मॅजिक या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे। आज आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी मस्त असे सोनकळी उकडीचे मऊ लुसलुशीत कळीदार असे मोदक बनवणार आहोत। विशेष म्हणजे आजचे हे उकडीचे मोदक आहेत बिलकुल तांदूळ किंवा तांदळाच्या पिठीचा वापर न करता आपण बनवणार आहोत। मोदक बनवण्यासाठी आपल्याला सुरुवात सारणापासून करायची आहे। इथे कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घेतलेला आहे। तूप अगदी हलकं गरम झालेलं आहे। यामध्ये पाऊण वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घातलेला आहे। तुम्ही गूळ कोणताही घेऊ शकता, पण गूळ घेताना आपल्याला तो गूळ बारीक चिरून घ्यायचा आहे किंवा गुळाची पावडर घ्यायची आहे। इथे बघू शकता अगदी थोड्याच वेळामध्ये गूळ बऱ्यापैकी वितळलेला आहे। आपल्याला गुळाचा पाक वगैरे करायचा नाही, मात्र गूळ वितळून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला ओल्या नारळाचा चव घालायचा आहे। इथे मी पूर्ण एक अख्खा नारळ घेतलेला आहे, त्याचा 2 वाटी ओल्या नारळाचा चव आहे। नारळाचा कीस आपल्याला या गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता या सारणामध्ये बिलकुल गुळाचे खडे दिसत नाही, कारण आपण आधीच गुळ वितळून घेतलेला आहे। असे केल्यामुळे सारण लवकर तयार होण्यास मदत होते, जास्त वेळ लागत नाही। आजचे हे उकडीचे मोदक मी आंब्याचे मोदक बनवणार आहे। यासाठी इथे मी आंब्याचा गर देखील वापरणार आहे, पण जर का तुमच्याकडे आंब्याचा गर नसेल तर नाही वापरला तरीही चालेल। आंब्याच्या सीझनमध्ये हा हापूस आंब्याचा गर मी एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीझरमध्ये काढून ठेवलेला असल्यामुळे मला हवं त्यावेळेला मी हा गर वापरू शकते। इथे मी 4 चमचे आंब्याचा गर घेत आहे। गर देखील आपल्याला या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी यामध्ये आंब्याचा गर वापरणार होते, म्हणूनच मी इथे 2 वाट्या नारळाच्या किसासाठी फक्त पाऊण वाटी गूळ घेतलेला होता। गोडाचं प्रमाण बॅलन्स होण्यासाठी इथे मी गुळाचं प्रमाण कमी घेतलं होतं, कारण की हा जो आंब्याचा गर मी घेतलेला आहे त्याची चव देखील अतिशय गोड आहे। बरोबर 7 ते 8 मिनिटं झाली आहेत आणि इथे आपला हा सारण परफेक्ट रेडी आहे। जास्त ओलसर किंवा अतिशय कोरडं देखील झालेलं नाही, परफेक्ट असं हे सारण झालेलं आहे। गॅसची फ्लेम मी बंद केली आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये वेलची आणि जायफळ पावडर घालायची आहे। मोदकाचं सारण थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला मोदकासाठीची उकड काढायची आहे। इथे पातेल्यामध्ये मी पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे। अगदी थोडं यामध्ये मीठ घालायचं आहे आणि 1 छोटा चमचा यामध्ये मी तूप घेतला आहे। आपले आजचे हे उकडीचे आंबा मोदक आहे आणि पारीला देखील मस्त असा आंब्याचा सुवास येण्यासाठी यामध्ये देखील मी 2 चमचा आंब्याचा गर घालणार आहे। हा हापूस आंब्याचा गर असल्यामुळे यामध्ये आपल्याला अजिबात इसेन्स किंवा रंगाचा वापर करण्याची गरज लागणार नाही। इथे 2 चमचे गर घातल्यानंतर आपल्याला हा गर व्यवस्थित या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची आहे। पातेल्यावर झाकण ठेवून आपल्याला मस्त अशी दणकून उकळी येऊ द्यायची आहे। पातेल्यावर झाकण ठेवल्यामुळे पाण्याला लगेचच उकळी येते। बघा इथे मस्त अशी दणकून याला उकळी आलेली आहे। आपण जरी हे उकडीचे मोदक बनवणार असलो तर यामध्ये आपण बिलकुल तांदळाच्या पिठीचा वापर करणार नाही। इथे बघा पाऊण वाटी पाण्यासाठी इथे मी पाऊण वाटी चिरोटी रवा घेतलेला आहे। गॅसची फ्लेम आत्ताही चालू आहे। गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून हा रवा आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। व्यवस्थित त्याला वाफ लागली पाहिजे। 1-2 मिनिटं आपल्याला गॅसची फ्लेम चालूच ठेवायची आहे आणि हा जो रवा आहे ते या उकळत्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। संपूर्ण रव्याला व्यवस्थित वाफ लागली पाहिजे। आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं ही उकड अशीच ठेवायची आहे, म्हणजे रवा छान फुलून येईल। आता बघा इथे मी ताटामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आपण जे उकड तयार केलेले जे भांडं आहे ते गरम भांडं या पाण्यामध्ये ठेवायचं आहे। असे केल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता तळाला अजिबात ही उकड चिटकत नाही। आता एका परातीमध्ये किंवा दुसऱ्या ताटामध्ये आपल्याला ही उकड काढून घ्यायची आहे। उकड गरम असतानाच आपल्याला ही उकड मळून घ्यायची आहे। तुमच्या हाताला जर सोसत नसेल तर उकड मळण्यासाठी इथे तुम्ही पेल्याचा देखील वापर करू शकता। इथे बघा उकड मी छान अशी मळून घेत आहे। गरम असतानाच उकड मळल्यामुळे पीठ अगदी लोण्यासारखा तयार होतो। जोपर्यंत ही उकड मऊसूद मळली जात नाही तोपर्यंत आपल्याला ही उकड मळून घ्यायची आहे। तुम्हाला हवं असल्यास थोडा पाण्याचा हात लावून देखील ही उकड मळून घेऊ शकता। बघा इथे मस्त अशी मऊसूद आपली ही उकड मळली गेलेली आहे। छान असं लोण्यासारखा याचा गोळा झालेला आहे। तुम्हाला सांगू अजिबात इथे वाटत नाही की ही तांदळाची पिठीची उकड नसून रव्याची उकड आहे। इतकी मऊसूद ही मळून घेतलेली आहे। ही उकड मळण्यासाठी मला जवळजवळ 10 ते 15 मिनिटं लागलेली आहेत। आता आपलं हे पीठ मळून झाल्यानंतर पीठ मऊसूद राहण्यासाठी इथे मी ओल्या सुती कापडामध्ये हे पीठ झाकून ठेवलेलं आहे। मोदक बनवण्याआधी इथे मी ताटाला तूप लावून घेतलेलं आहे, म्हणजे तयार झालेले मोदक यामध्ये आपल्याला काढून ठेवायचे आहेत। त्यानंतर एक प्लास्टिकची शीट घेतलेली आहे।
आणि मला जितके लागेल तितकेच गोळे मी आधी बनवून घेतलेले आहेत. इथे 6 गोळे बनवलेले आहेत. बाकीचं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आता ही सर्व पूर्वतयारी करून घेतल्यानंतर आता मोदक बनवायला सुरुवात करणार आहोत. आपण आजचे हे मोदक पटापट बनवता यावे यासाठी इथे मी ट्रिक सांगणार आहे. इथे बघा, ही मी प्लास्टिकची शीट घेतलेली आहे. यावर आपल्याला थोडं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. आता हा जो गोळा आहे तो ठेवायचा आहे आणि प्लास्टिकची दुसरी बाजू यावर ठेवायची आहे. आता याची आपल्याला लाटी लाटून घ्यायची आहे. आता ही लाटी लाटून घेताना जास्त जाडसर ही लाटी लाटायची नाही, पातळ अशी लाटी लाटून घ्यायची आहे. सारण घातल्या मोदक फाटेल इतकीही ही लाटी आपल्याला पातळ लाटायची नाही. इथे बघू शकता ही लाटी आहे ती मी एकसारखी सर्व बाजूने लाटून घेतली आहे. तुम्ही लाटी बघू शकता, इतपत ही लाटी मी पातळ लाटलेली आहे. लाटी लाटताना आपण यावर बिलकुल पिठाचा वापर केलेला नाही. आता बघा, असे खोलगट हातामध्ये आपल्याला ही लाटी ठेवायची आहे. यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. 1 ते 1.5 चमचे यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. सारण भरून झाल्यानंतर आपल्याला पोटाच्या साहाय्याने छान अशा याच्या कळ्या पाडायच्या आहेत. 2 बोटांच्या चिमटीमध्ये अशा प्रकारे ह्या कळ्या मी पाडून घेत आहे. कळ्या पाडताना थोड्या त्या जवळजवळ पाडायच्या आहेत, म्हणजे मोदक छान सुबक दिसतो. आणि कळ्या ना आपल्याला थोडा खालपर्यंत अशा पाडून घ्यायच्या आहेत. बघा, हलका असा दाब द्यायचा आहे. आपण हे रव्याचे उकडीचे मोदक बनवत आहोत. ही जी उकड आहे ना ती अतिशय मऊसूद मळणे खूप गरजेचे आहे, तरच या मोदकाला छान अशा कळ्या पडतात. नाहीतर उकड जर व्यवस्थित मळली गेली नाही तर या कळ्या तुटतात, व्यवस्थित कळ्या पाडता येत नाहीत. बघा, इथे मस्त अशा ह्या कळ्या मोदकाला पडलेल्या आहेत. मी थोडं यामध्ये आणखी सारण भरलेलं आहे. आता हे मोदकाचं तोंड बंद करण्यासाठी आपल्याला खालच्या बाजूने हलक्या हाताने मोदक वर उचलत न्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे हलका हलका असं दाब देत जायचं आहे आणि वरची बाजू आपल्याला अशी बंद करून घ्यायची आहे. इथे आपला हा एक मोदक तयार झालेला आहे. खालून थोडंसं त्याच्या कळ्या ज्या दाबल्या गेलेल्या आहेत ना त्या आपल्याला हलक्या चिमटीने असं बाहेर काढायच्या आहेत, म्हणजे त्या फुललेल्या दिसतात. आणि दोन्ही हाताच्या साहाय्याने हलका असा मोदकाच्या तळाला खाली असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे ह्या कळ्या फुलतात. मोदकाला आकारही छान येतो. इथे आपला मस्त असा हा सोनकळी रवा आंबा मोदक तयार झालेला आहे. तर आपण तूप लावलेल्या प्लेटमध्ये हा मोदक मी काढून ठेवत आहे आणि ओल्या असलेल्या सुती कापडाने आपल्याला हा मोदक झाकून ठेवायचा आहे, म्हणजे हा मोदक सुकणार नाही. असंच आपण दुसरा मोदक बनवणार आहोत. हा मोदक बघू शकता, त्याचा गोळा ना अगदी लोण्यासारखा मऊ लुसलुशीत आहे. मला खूप छान वाटत आहे. ही लाटी लाटण्याआधी ना हातावर गोळा व्यवस्थित मी मळून घेतला आहे. आता बघा, आपण या प्लास्टिकच्या शीटवर हा गोळा ठेवलेला आहे. या शीटला ना सारखं तेल लावण्याची देखील गरज लागत नाही. सुरुवातीलाच एकदा मी तेल लावून घेतलेलं आहे. बघा, पटापट आपली ही लाटी देखील लाटून होते. अजिबात याला पीठ लावण्याची गरज लागत नाही आणि तेल लावण्याची देखील गरज लागत नाही. हातावर आता ही लाटून झालेली लाटी मी ठेवली आहे. यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. तिची सुरुवातीची 2 बोटं आहे ना त्याने अशा प्रकारे आपल्याला कळी पाडून घ्यायची आहे आणि अंगठ्याने हलका असा दाब द्यायचा आहे. त्या कळीला थोडा दाबनं आपल्याला खालपर्यंत घेऊन जायचं आहे, म्हणजे कळी खालपर्यंत छान दिसतात. कळ्या पाडताना थोड्या जवळ पाडायच्या आहेत, म्हणजे मोदक दिसायला खूप छान दिसतो. इथे या दुसऱ्या मोदकाला देखील सुबक अशा कळ्या पाडून झालेल्या आहेत. थोडंसं आणखी सारण घालून आता हा मोदकाचा तोंड आपल्याला बंद करायचं आहे. अगदी हलक्या हाताने खालून आपल्याला हा मोदक वर उचलत न्यायचा आहे आणि ह्या ज्या कळ्या आहेत ना त्या आपल्याला एकत्र आणायच्या आहेत. एकदा का ह्या कळ्या एकत्र आल्या की आपल्याला बघा वरच्या बाजूने असं ह्याचं तोंड बंद करायचं आहे आणि 2 हातामध्ये हा मोदक ठेवून हलका असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे करायचं आहे, म्हणजे ह्या कळ्या ओपन होतात. थोडं चिमटीने आपल्याला या कळ्यांना बाहेर काढायच्या आहेत, म्हणजे कळ्या फुललेल्या दिसतात. इथे आपला दुसरा मोदक देखील तयार झालेला आहे. आपण अशाच पद्धतीने बाकीच्या गोळ्यांचे देखील मोदक बनवून घेणार आहोत आणि पहिली बॅच झाल्यानंतर आपण हे मोदक वाफवून घेणार आहोत. इथे आपली ही पहिली बॅच रेडी झालेली आहे. मोदक बनवत असतानाच मी एका बाजूला पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपल्याला हे मोदक वाफवून घ्यायचे आहे. इथे बघा,
खाली पातेल्यामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे, त्यावर मी चाळण ठेवलेली आहे. चाळणीवर ओला सुती कापड ठेवायचं आहे आणि यावर आपल्याला हे मोदक अरेंज करून ठेवायचे आहेत. आता झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटं आपल्याला मोदक वाफवून घ्यायचे आहेत. आपण जे मळून घेतलेलं पीठ आहे ते सारखं मळायला लागू नये यासाठी इथे मी एक ट्रिक केली आहे. बघा इथे खाली ना गरम पाणी आहे, यावर मी चाळण ठेवलेली आहे आणि मळून घेतलेला पिठाचा जो गोळा आहे ना, या सुती कापडामध्ये मी बांधून ठेवलेला आहे. हा ओला सुती कापड आहे, यामध्ये हा पिठाचा गोळा घेतलेला आहे. बघा अजूनही हा पीठ जो आहे अगदी सुरुवातीला जो मळून घेतला होता लोण्यासारखा तसाच हा पीठ आहे. अजिबात हा चिकट नाही. जसं आपण सुरुवातीला पीठ मळलं होतं ना तसाच अगदी हा मऊसूत पिठाचा गोळा आत्ताही तसाच आहे. असे केल्यामुळे काय होणार आहे की मला हे जे पीठ आहे ना ते सारखं मळायची गरज लागणार नाही. तुम्ही देखील जर रव्याचे मोदक करणार असाल तर ही ट्रिक नक्की फॉलो करा. इथे बघा आपली पहिली बॅच वाफवून झालेली आहे. मोदक थोडे थंड होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर काढताना ना थोडा हात ओला करून घ्या आणि मोदक काढा. तर स्टीम झाल्यानंतर ना याचा जो आंब्याचा जो सुवास आहे ना पूर्ण घरभर दरवळू लागला आहे. खूप छान असं प्रसन्न असं वाटत आहे. हे रव्याचे उकडीचे मोदक खूप सुबक दिसत आहेत. याच्या कळ्या देखील खूप अप्रतिम दिसत आहेत. अजिबात वाटत नाहीत की हे रव्याचे मोदक आहेत. आणि याची स्पेशालिटी काय आहे की हे मोदक ना 2 दिवस तसेच मऊ लुसलुशीत राहतात. तुम्हाला जर कधी उकडीचे मोदक बनवायचे असतील आणि तुमच्याकडे तांदळाची पिठी नाही आहे किंवा पिठी बनवण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ देखील नाही आहे, तर यासाठी हा खूप उत्तम पर्याय आहे. उकडीचे रवा मोदक देखील खायला खूप छान लागतात आणि महत्त्वाचे हे 2 दिवस तसेच मऊ लुसलुशीत राहतात. या गणपतीला बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही देखील उकडीचे रवा सोनकळी मोदक नक्की घरी बनवून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. नमस्कार.